आता पाहणार आहोत मोठ्या बातम्या। राज्यातील मनपा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेची युवा सेना सक्रिय। मनपा निवडणुकीसाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांचा पुणे नाशिक दौरा, स्थानिक पातळीवर आढावा घेणार। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनेते किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल फडणवीसांनी ट्विट करत दिल्या अधिकाऱ्यांना सूचना। सहकार सचिव आणि एसआरएच्या अधिकाऱ्यांना तक्रार दिल्याची माहिती। किशोर कदम यांनी सोसायटीत सुरू असलेल्या गोंधळाची केली होती तक्रार। मुंबईतील अनेक भागात अद्यापही कबुतरांना खाद्य टाकण्याचे प्रकार सुरूच। वांद्रे पश्चिम तलावाजवळ एकानं कबुतरांना धान्य टाकलं। कबूतरखान्याच्या बंदीच्या समर्थनात मराठी एकीकरण समिती उद्या आंदोलन करणार। जैन मुनीनं दिलेल्या धमकीला मराठी एकीकरण समिती उत्तर देण्यासाठी आंदोलन करणार। दादर कबूतरखान्याबाबत उद्या हायकोर्टात सुनावणी। 13 ऑगस्टपर्यंत कोणीही माध्यमांशी बोलू नये, जैन महासंघाच्या ललित गांधी यांचं आवाहन। कोर्टाच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरवली जाणार। कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांकडून 1,32,000चा दंड वसूल। दादर कबूतरखाना परिसरात पालिकेकडून कडक कारवाई। कबूतरखान्यांवर ताडपत्री काढण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई होणार। भिवंडीत दोघांची रात्री धारदार शस्त्राचे वार करून हत्या। प्रफुल्ल तांगडी, तेजस तांगडी असं हत्या झालेल्या व्यक्तींची नावं। प्रफुल्ल तांगडी हा भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत। प्रफुल्ल तांगडीच्या हत्येनंतर भिवंडीच्या खर्डी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला। रुग्णालयाबाहेर कुटुंबियांचा आक्रोश। काल रात्री 11च्या सुमारास प्रफुल्ल तांगडीची धारदार शस्त्राचे वार करून हत्या। भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडीची हत्या। भिवंडीतील दुहेरी हत्याकांडाला राजकीय वळण। आरोपींना खासदार बाळ्यामामा म्हात्रे वाचवतायत। तांगडी कुटुंबाचा आरोप। व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप। आता पाहणार आहोत महत्त्वाच्या बातम्या। राज्य मंत्रिमंडळाची बैठक। सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णय होतात याकडे लक्ष। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पक्षाच्या अधिकृत प्रवक्त्यांची यादी जाहीर। जितेंद्र आव्हाडांकडून ट्विट करत माहिती। नितीन देशमुख, विद्या चव्हाण, फहाद अहमद, मेहबूब शेख यांचा नावाचा समावेश। पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो। विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील। रोहित पवारांचं ट्विट। आम्हीही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो। मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारेंची टीका। खालिद का शिवाजी सिनेमाला होणारा विरोध वाढला। शिवप्रेमी संघटना मुख्यमंत्र्यांची भेट घेणार। सिनेमावर कायमस्वरूपी बंदी आणण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची आज संध्याकाळी बैठक। वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात बैठक पार पडणार। उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील दोषी शरद कळसकरचं शिक्षेला आव्हान। आपल्या विरोधात पुरावे नसल्याचा दावा करत उच्च न्यायालयात जामिनाची मागणी।